सर, तुमचा अध्यात्माकडे ओढा आहे का? कारण आमच्या फिल्मी दुनियेत एक फार प्रसिद्ध वाक्य आहे. डॉक्टरांना बोलावतात आणि डॉक्टर निघताना म्हणतो, की अब सब कुछ ऊपर वाले के हाथ में है." तर ही लाईन खूप फिल्म्समध्ये आलेली आहे. तुम्हालासुद्धा असं वाटतं का कधी-कधी, की हो, ईश्वर असतो, तो सगळं बघताय? नाही, मुख्यतः मी नाव असं ईश्वर वगैरे म्हणणार नाही. पण आपण जिथे पोहोचू शकलो नाही अशी एक शक्ती आहे. विज्ञान जिथं पोहोचलं नाही ही शक्ती आहे. नक्की आहे. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो, तुम्ही माझ्याकडे बघा 30 वर्ष जिवंत आहे. विज्ञान मला एवढे दिवस जिवंत ठेवू शकत नाही. आणि म्हणून विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काहीतरी शक्ती काम करते किंवा जेव्हा मी शस्त्रक्रिया करतो, मला वाटतं याला दिसणार नाही, दुसऱ्या दिवशी दिसायला लागतं. मग त्याच्या पलीकडे जाऊन काही शक्ती काम करत असते. म्हणून ऊपरवाले के हात में असं म्हणण्यापेक्षा असं निश्चित म्हणेल, की कोणीतरी आहे जे आशीर्वाद देतं आणि त्याच्यावर माझाही विश्वास आहे. अध्यात्मावरही माझा खूप विश्वास आहे. त्याचं कारण आहे, अध्यात्माने आपल्या सगळ्यांची संस्कृती टिकवून ठेवली आहे. अध्यात्म नसतं तर संस्कृती टिकली नसती. जशी आपल्याला अध्यात्माची भीती आहे, तर ती भीती किंवा आपण असं करू नये हे सांगणारा अध्यात्मच आहे. आणि म्हणून अध्यात्म हे फार महत्त्वाचं आहे. मी जेव्हा आजारी होतो तेव्हा मी ज्ञानेश्वरी वाचत होतो, पाठ करत होतो. तुकारामाचे अभंग आहेत. मला भजन करायला आवडतं, मला कीर्तनात बसायला आवडतं. आणि मला असं वाटतं की हे जे सगळं अध्यात्म आहे, हे याचं थोतांड केलं नाही तर याच्या एवढी चांगली गोष्ट काहीच नाही आहे. आणि म्हणून मला थोतांड करणाऱ्याचा निश्चितच राग येतो. पण अध्यात्माशिवाय मला असं वाटत नाही की ते आपल्यासाठी एक फार मोठी प्रेरणा आणि जगण्यासाठीचा मोठा स्रोत आहे. ज्याच्यामुळं अध्यात्म आपला गायडन्स देतं, अध्यात्म आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतं, आपल्याला वाईट गोष्टी करू नये शिकवतं. आणि म्हणून अध्यात्म हे खूप महत्त्वाचं असतं आणि माझा त्याच्यावर गाढा विश्वास आहे.